मुंबईच्या जे वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टर त्यासोबतच पदवी शिक्षण घेणाऱ्या हे विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत। साधारणपणे 200 विद्यार्थ्यांनी आजपासून हे आंदोलन सुरू केलं आहे। एक तर जुनी कार्यकारिणी त्यांना हवी आहे आणि शिवाय यामध्ये ज्या मागण्या वारंवार ते करतात, मग सोयी सुविधांचा या सगळ्या महाविद्यालयामध्ये हॉस्टेलमध्ये अभाव असेल, त्या मागण्यांची पूर्तता होत नाही आणि त्यामुळेच हे आंदोलन आज पुकारले। आपल्यासोबत याच वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत। नेमकी काय मागणी आहे? कारण तुम्ही म्हणताय की जुनी समिती तुम्हाला हवी आहे, नव्या समितीमध्ये अनेक अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी। नवीन समितीमध्ये अधिकारी असल्यामुळे आमच्या बोलण्यावरती जास्त इम्पॅक्ट नाही राहिला गेला आहे, जास्त कंट्रोल नाही आहे, जास्त पॉवर नाही आहे आणि मेन ते जे डिसिजन घेत आहेत तेच मग इम्प्लिमेंट होत आहे। काय मग कोण कोण हवं त्या समितीत? आम्हाला त्यामध्ये स्टुडंट बॉडीचा जास्त हक्क यावा अशी मागणी आहे, जास्त पॉवर यावी अशी मागणी आहे। जिमखाना तुम्हाला हवा आहे असं काही? येस, की हवा नाही आहे, जिमखाना आमचाच आहे, त्याच्यावर जिमखाना आवडले तर आहेच। जिमखाना स्टुडंटसाठीच आहे। स्टुडंट असोसिएशन्सनी आतापर्यंत त्याच्यावरती निर्णय घेण्याचा हक्क स्टुडंट असोसिएशनचा होता, बट आता जी नवीन कमिटी स्थापन झाली त्याच्यामध्ये IAS सारख्या अधिकाऱ्यांना इन्क्लूड केल्या गेले, ज्याच्यामुळं आता त्या स्टुडंट्सच्या शब्दांना तिथं व्हॅल्यू नाही राहिली आहे। हॉस्टेलच्या सोयी सुविधांबद्दल पण तुम्ही मागणी करतात, काय नेमकं? हॉस्टेलमध्ये स्वच्छता ही खूप खराब आहे। वरून पिण्याचं पाणी, स्वतः डॉक्टरला पिण्याचं पाणी हे स्वच्छ मिळत नसून डॉक्टर स्वतःही आजारी पडत आहेत। भरपूर MBBSचे स्टुडंट्स जी खूप लांबून येतात, त्यांना डायरिया, डेंग्यू सगळे असे वेगवेगळे प्रकारचे टायफॉइड हे सुद्धा प्रश्न आहे असं तुम्ही म्हणता? हा, सुरक्षिततेचा प्रश्न आहे, कारण की मागलच्या एक दीड महिन्यामध्ये 2 अनोळखी व्यक्ती जे नर्सिंग हॉस्टेल आहे, नर्सिंग हॉस्टेलमध्ये PG स्टुडंट राहतात मुली, त्या मुलींच्या रूममध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता। मग त्या ठिकाणी आपले मुलं वगैरे दुसरे डॉक्टर्स असल्यामुळं अनुचित प्रकार घडला नाही, त्यासाठी सिक्युरिटीचा पण इश्यू आहे। दुसरा म्हणजे वॉटर फिल्टर्स आहेत, त्याची रेग्युलर व्यवस्था स्वच्छता होत नाही। 2 ग्राउंड्स आहेत आपल्याला खेळायला, पण ग्राउंड्सची पण व्यवस्थित देखरेख झालेली नाही, त्याच्यामुळे ग्राउंड असे किती दिवस आंदोलन सुरू ठेवणार आहात आणि तुम्हाला परवानगी नाही असं कळतं? हे आंदोलन जोवर आम्हाला एक ऑफिशियल बैठक बोलवली जाणार नाही, ज्यात GS व अदर कमिटी मेंबर्स GMCSचे, तोवर आम्ही हे आंदोलन कायमस्वरूपी ठेवणार आहे। निवासी डॉक्टर सुद्धा आहेत, त्यामुळे रुग्णांचे हाल होऊ शकतो। सध्या पहिल्या टप्प्यामध्ये आज निवासी डॉक्टर्स उपोषणाला आलेले नाहीत, हा फक्त स्टुडंट फर्स्ट इयर टू फायनल इयर स्टुडंट आलेले आहेत। जर आमच्या मागण्या आज पूर्ण नाही झाल्या तर निवासी डॉक्टर ही उद्यापासून आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत। इंटर्न डॉक्टर्स पण उपोषणाला उपस्थित राहणार आहेत। त्याच्यासाठी लवकरात लवकर प्रशासनानं आमच्या मागण्या मान्य कराव्यात। त्यामुळे MBBS फर्स्ट इयरपासून ते लास्ट इयरपर्यंतचे सगळे विद्यार्थी एकत्र येऊन या जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर आंदोलन करतात, त्यांच्या अनेक मागण्या आहेत आणि ज्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील। पहिल्या टप्प्यामध्ये सगळे विद्यार्थी आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये निवासी डॉक्टर्ससुद्धा या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा देतील। कॅमेरामॅन अरविंद वारकेसह मी वेदांत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।